मुळात आता महाराष्ट्रापुढे फार अस्थिर महाराष्ट्र होतोय. महाराष्ट्रात कधी नव्हे तेवढी अस्थिरता आहे. दोन समाजाला झुंजवलं जात आहे. माणसामध्ये दरी निर्माण करण्याचं काम झालेलं आहे. दोन धर्मालाही आपसात भिडवण्याचं काम सुरू आहे. आणि काम न करता, विकास न करता जातीपाती धर्माचं राजकारण करून सत्ता कशी टिकवता येईल, सत्ता कशी उपभोगता येईल, लोकांना प्रश्न विचारण्याची संधीच मिळणार नाही, लोकांना अधिकार आणि हक्क मागण्यासाठी रस्त्यावर येण्याची पाळीच येणार नाही, अशा प्रकारचं धूर्तपणे षडयंत्र महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांच्याकडून सुरू आहे. पण यामध्ये अलीकडचंच उदाहरण झालं तर ओबीसी वर्सेस मराठा हे फार घातक. दोनही समाजासाठी आरक्षणावर लढाई जी सुरू झाली त्यात प्रचंड अस्वस्थता आहे. खरं तर हा दोनही समाज एकेकाळी किंवा अलीकडे मागच्या 4-5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी एकत्रित नांदणारा समाज, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा समाज आज एकमेकांविरुद्ध उभा झाला. आणि 2014 पासून याची सुरुवात झाली. ज्यावेळेपासून या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सरकार आली त्या दिवसापासून विष पेरण्याचं काम या राज्यामध्ये राजरोसपणे सुरू आहे. राज्य खड्ड्यात घालण्याचं काम तर सुरूच आहे. राज्याला कर्जबाजारी करून ठेवलंय. 10,41,000 कोटीचं कर्ज राज्यावर आहे. राज्यातील कुठलीही कामं विकासाची सुरू करण्यासाठी कंत्राटदार तयार नाही. कंत्राटदारांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये थकबाकी आहे, देणे आहे. काल परवाच 38 कोटी रुपये कंत्राटदारांचं बिल दिलं नाही म्हणून मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात एका कंत्राटदाराने आत्महत्या केली. आतापर्यंत 3 कंत्राटदारांनी आत्महत्या केली. ज्या भागात मुख्यमंत्री असतात त्या भागात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. खरं तर या सगळ्यामध्ये शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांना या संकटामध्ये मदतीची अपेक्षा आहे ती होत नाही. ज्या वेळेस अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं ती मदत अद्याप मिळाली नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पत्ता नाही. आता लाडक्या बहिणीचे पैसे 2 महिन्यापासून दिले नाही. जिल्हा परिषदच्या तोंडावर एकत्र दिल्या जातील आणि पुन्हा फूस लावल्या जाईल. बहिणींना बनवाबनवी केली जाईल आणि मतांची पोळी पुन्हा शेकली जाईल. म्हणजे मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडले, त्या रस्त्याची दुरुस्ती नाही. आणि मंत्री मात्र सत्ता उपभोगण्यामध्ये समाजाला झुंजवून व्यस्त आहे. हेच या ठिकाणी आता राज्यामध्ये दिसते. राज्यामध्ये भ्रष्टाचार प्रचंड वाढलाय. चोरी करणाऱ्यांना अधिकारी पकडले तर दमदाटी दिली जात आहे, धमकावलं जात आहे IPS अधिकाऱ्यांना. हे कशाचं लक्षण आहे? आणि विशेष करून हे जे सरकार आता राज्याच्या भूखंडीवर बसले हे केवळ महाराष्ट्र उद्ध्वस्त करायला निघाले असं आमचं स्पष्ट आहे. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा पूर्णतः उद्ध्वस्त केला गेला. ज्यावेळेस सामाजिक सलोखा बिघडतो त्यावेळेस राज्य प्रगतीकडे जाऊ शकत नाही, तर अधोगतीकडे जातो. जो काही काल परवा GR काढला त्यामध्ये ओबीसी समाजामध्ये फार मोठा संभ्रम आहे. एकीकडे माझा D आणि OBC मध्ये सांगायचं आणि ओबीसीच्या पाठीमध्ये खंबीर घुसवायचं. हे मुख्यमंत्र्यांच्याकडून होत आहे. ते म्हणतात की मराठ्यांच्या हक्काचं देणार, ओबीसीला वाऱ्यावर सोडणार नाही. आता मला एक सांगा, घरात 2 जनावर पोसतो तर एकाला चारा दिला की दुसरा उपाशी राहणार. एकाच्या वाड्याचं काढून दुसऱ्याला दिलं की दुसऱ्याला मारणार. काय बनवाबनवी जी आहे, म्हणजे तो मला वाटतं तो सिनेमा जो अशी ही बनवाबनवी, स्त्रीच्या वेशामध्ये पुरुषाला टाकून त्यांच्याकडून अभिनय जसं करून घेतलं जात होतं तसं तो अभिनय आता सध्या राज्यामध्ये सुरू आहे. आपसामध्ये अजिबात पटत नाही. शिंदे वर्सेस फडणवीस अशी सगळीकडे चर्चा आहे. सत्य काय आहे तेच सांगू शकते.
पण एकमेकांची जिरवण्यामध्ये हे व्यस्त आहे. तर एकमेकांची जिरवण्यामध्ये म्हणजे सध्या फडणवीसांच्या आपल्या भारतीय जनता पक्षापेक्षा शिंदे सेनेचे मंत्री फार अस्वस्थ आहे. रोज नवीन प्रकरण त्यांची काढली जात आहे, ते पब्लिक पुढे उजागर केले जात आहे. कंत्राट वाटली त्याची. आता हे सगळे जे काही चाललेलं आहे हे आपसामध्ये चाललेल्या मारामारी आहे. प्रत्येक जण हिस्सा सुरळीत मिळावा, वाटा सुरळीत मिळावा यासाठी लढतोय. तीनही जणांना सत्तेमधला वाटा म्हणजे सत्तेतल्या मिळकतीचा वाटा जो टेबला खालून येतो तो वाटा मिळवण्यासाठी आपसात प्रचंड मारामाऱ्या या सरकारमध्ये चाललेल्या आहेत. हे सरकार जनतेच्या भल्याचं नाही, जनतेच्या हिताचं नाही, तर कारण त्याला काही देणं घेणं नाही. हे सरकारच मुळात मतांची चोरी करून आलेलं सरकार. मत चोरीमुळे जे सरकार देतं, जे बनवाबनवी स्त्री म्हणजे महिला भगिनींचा आमच्या त्यांच्या वेदना ज्या आहेत, त्यांच्यावर जे अत्याचार होत आहेत, राज्यावरती वाढलेले आहेत, त्याचं काही देणं घेणं नसतं. चोरांना कशाची दयामाया नसते, तशीच चोरसार मतांची चोरी करून आलेलं सरकार आहे. त्यामुळे जनतेच्या प्रती या सरकारला काही देणे घेणं नाही हे आता स्पष्ट झाले. ओबीसी समाजाला बारामतीमध्ये आज मोर्चाला परवानगी नाकारल्या पोलिसांनी, तरीही हाके पोहोचलेले नाही. असं आहे की मोर्चाला पोलीस का नाकारतात परवानगी? ओबीसीच्या मोर्चाला का नाकारतात? आणि लोकशाहीमध्ये अधिकारासाठी लढण्याचा हक्कच आहे तो आमचा. कोणी लढत असेल, कुठल्याही धर्माचा, जातीचा, पक्षाचा माणूस असेल, ते एक हत्यार आहे लोकशाहीमध्ये. मोर्चा काढणं, आंदोलन करणं, घोषणा देणं, उपोषण करणं, यामध्ये सरकारच्या गुळाला आग का लागते आणि त्यात त्यांना राग का येतो? त्यामुळं त्यांना काय म्हणजे ओबीसीचा आवाजच दाबायचा आहे की त्याचा गळा उठायचा आहे असा प्रश्न उपस्थित होतो. तुम्ही आता सरकार